मुंबईतील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेनं आता घनकचरा विभाग कामाला लागला असून रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुतले जाणार आहेत। पावसाळा वगळून उरलेल्या सुमारे 150 दिवसांसाठी रस्ते धुण्याकरिता 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत। गल्लोगल्लीतील रस्ते धुण्यासाठी यात लहान टँकर सुद्धा घेण्यात येणार असल्याचं समजतंय। या आधीच्या कंत्राटदारांचं कंत्राट संपुष्टात आलंय आणि त्यामुळे नव्यानं निविदा काढून पाण्याच्या टँकर्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। यामध्ये 5000 लिटर आणि 9000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरसोबतच 2000 लिटर क्षमतेचेही पाण्याचे टँकर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुंबईमध्ये एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 2 पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडलं गेलेलं आहे। मुंबईतल्या कुरार पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अडचणीत असून गुन्हा दाखल करण्यासाठी 3 लाखांची त्यांच्यावर लाच मागितली गेल्याचा आरोप आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि याच मुद्द्यावरनं आता खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पोटचुळही उठला। शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेश म्हस्के यांनी हे ट्विट केलंय। नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली। अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटचुळही उठला। परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले 2 कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।